रामनवमीला जय श्रीरामचा नारा देत हिंदू भाविकांची एखादी यात्रा निघते तेव्हा त्या यात्रेवर दगडफेक होते. त्या यात्रेवर हल्ला केला जातो, बेसावध लोकांना पकडून मारलं जातं. हे चित्र जुनं नाही आहे. रामनवमी असो किंवा हनुमान जयंती, हिंदूंच्या यात्रांवर हिंदुस्थानातच असे हमले होणं आता नित्याचंच झालं. मित्रांनो, हिंदुस्थानच्या ईशान्येतलं मणिपूर मागच्या 3 महिन्यांपासून धुमसत असताना धार्मिक आणि वांशिक हिंसाचाराचं जे लोण आहे ते आता हिंदुस्थानाच्या दुसऱ्या कोपऱ्यात म्हणजे उत्तर पश्चिमेकडेही सरकू लागले. काल हरियाणाच्या मेवातमध्ये एक मोठी जातीय दंगल भडकली होती. पोलिसांनी आकडा 5 मरे 11 घायल असा दिलेला असला तरी मोठ्या प्रमाणात हिंदूंना पकडून मारलं गेलेलं आहे. आपले प्राण वाचवण्यासाठी लोकांनी आपल्या अंगावरचे भगवे सदरे फाडून फेकून दिले. डोक्यावरच्या भगव्या टोप्या लपवल्या, गाड्यांवरचे भगवे झेंडे काढून टाकले आणि वाट मिळेल तिकडे पळत सुटले. हरियाणात भाजपाचं सरकार आहे, खट्टरचं. आणि असं असताना तिथल्या एखाद्या मुस्लिम बहुल भागातून जर हिंदूंची एखादी यात्रा, एखादी मिरवणूक जात असेल तर त्यावर असले पूर्वनियोजित हल्ले होणं हे कुठल्या कायदा सुव्यवस्थेचं लक्षण आहे? 56 इंचाची छाती असणारा आमचा पंतप्रधान जेव्हा दिल्लीत बसला आहे आणि त्याच पक्षाचा मुख्यमंत्री तो खट्टर ज्या राज्याचा कारभार सांभाळतोय त्या राज्यात जर हिंदूंना आपली ओळख लपवण्यासाठी अंगावरची भगवी वस्त्र फाडून फेकून द्यावी लागतात, कपाळावरचं गंध पुसावं लागतं, हे दुर्दैव नाही तर काय आहे? आणखी काय? हा सगळा प्रकार नेमका काय आहे यावरच मी आज बोलणार आहे. नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहतात आकार डिजिटल. मित्र, हरियाणातल्या मेवातमधली गोष्ट आहे. सालाबादप्रमाणे या भागातून ब्रजमंडल यात्रा जाणार होती. यात्रेत हजारो हिंदू भाविक सहभागी असतात, ज्यात स्त्री पुरुषांसह त्यांची लहान कच्ची बच्ची मुलंही असतात. ही यात्रा नू सोहना नावाच्या गावातून पास होते. दरवर्षी हाच रूट असतो. नू आणि सोना हा विभाग मुस्लिम बहुल विभाग आहे. अख्खा तो मेवात जिल्हाच मुस्लिम बहुल आहे. 15% हिंदू आहेत फक्त. तर या भागातल्या काही समाजकंटकांवर यापूर्वी गोहत्या बंदीच्या कायद्याखाली कारवाया झाल्या. खरं तर या भागात गोवंश तस्करी मोठ्या प्रमाणात होत असते. या तस्करांचे सीमेपलीकडच्या देशविरोधी शक्तींसोबत मधुर संबंध असतात असंही आढळून आलेलं आहे. त्यातूनच या तस्करांची ताकद या भागात जास्त आहे. पण आजवर या भागातून जाणाऱ्या ब्रजमंडल यात्रेवर कधी कोणाची वक्रदृष्टी पडलेली नव्हती. ही ब्रजमंडल यात्रा काय हे सुद्धा आपल्याला आधी समजून घ्यावं लागणार आहे. पण त्याआधी मी जरा या मेवात जिल्ह्याबद्दल आणि इथल्या लोकवस्तीबद्दल तुम्हाला काही आश्चर्यकारक गोष्टी सांगणार आहे. हा भाग जो आहे तो आहे राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरचा. फाळणीपूर्वी इथले मेवाती मुसलमान, ज्यांना मेव मुसलमान म्हणतात, हे नावाला मुसलमान होते. पण त्यांच्या सगळ्या रूढी परंपरा या आपल्या हिंदूंसारख्याच होत्या. ते दाढी वाढवत नसत, जाळीदार टोपी घालत नसत, सदरा आणि धोतर नेसत. त्यांच्या लग्नात फेरेसुद्धा घेतले जात. ही मंडळी भैरव बाबाला मानतात, शंकराला मानतात, शंकराची पूजा करतात. हे लोक गायीचीही पूजा करतात. पण हे सगळं फाळणीपर्यंत होतं बरं का. त्यानंतर तबलिगी जमातीच्या काही मौलवींनी त्यांच्या या रूढी परंपरा बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू केले. ही इस्लामिक कट्टरता भिनवण्यासाठी, यांच्या डोक्यात भिनवण्यासाठी अनेक उपाय केले. इथे फक्त 15% हरियाणवी हिंदू आहेत, मगाशी म्हणालो मी. त्यांच्यात आणि मेवातींमध्ये पूर्वी एकोपा होता, कारण यांच्यात सांस्कृतिक साम्य होतं. ते एकमेकांपेक्षा वेगळे वाटत नव्हते. डोक्यात कट्टर इस्लाम भिनलेल्यांना असा हा भ्रष्ट मुस्लिम समाज बघवतच नव्हता. त्यांनी स्वधर्म वाढवतानाच या भागातल्या हिंदूंच्या धार्मिक स्थानांवर हल्ले केले, त्यांना नष्ट करण्याचा सपाटा लावला. काही श्रीमंत हिंदूंच्या धर्मस्थळांना बळकावून त्यांच्या संपत्तीचे हे लोक मालक बनले. मेवात जिल्ह्यातल्या या प्राचीन हिंदू मंदिरांमध्ये 3 पांडवकालीन शिवलिंग आहेत. अनेक भव्य आणि देखणी हिंदू मंदिरं आहेत. या धर्मस्थळांवर बहुसंख्य तबलिगी जमातीकडून आक्रमण होऊन त्यांचा ऱ्हास होऊ नये म्हणून विश्व हिंदू परिषदेनं 3 वर्षांपूर्वी ब्रजमंडल यात्रा सुरू केली. बघा, हिंदुस्थानातले हिंदू किती जागरूक आहेत बघा. 3 वर्षापूर्वी जागे झाले. जिथे त्या कांड्यांची ओळख मिश्र कल्चरमुळे धुसर झाली म्हणून सुन्नी पंथातले काही लोक उठले आणि त्यांनी एक कट्टर जमात निर्माण केली जे आपल्या धर्म आचरणाचे पाठ देईल. दाढी राखा, जाळीदार टोपी घाला, मोठ्या भावाचा सदरा आणि लहान भावाची लांडी विजार घाला असं शिकवलं गेलं. तीच ही तबलिगी जमात त्यांनी कोविड काळात कोरोना पसरवण्यात मोठी भूमिका बजावली होती. तिचा जन्मच या मेवात जिल्ह्यात झाला. असो, मी त्या ब्रजमंडल यात्रेबद्दल सांगतो. आपली पुरातन धर्मस्थळं या मेवाती तबलिगींच्या प्रभाव क्षेत्रात एके दिवशी नष्ट होतील,
त्यांची राजरोज चाललेली लूट थांबवता येईल यासाठी ही ब्रजमंडल यात्रा काढायची. तिथं वर्षातून एकदा यात्रेनं जायचं, जथ्यानं जायचं, आणि ज्याला शक्य असेल त्यानं वर्षभरातून सतत जायचं, जेव्हा जमेल तेव्हा जायचं. ह्या हेतूनं हा विचार मांडला गेला. सदर यात्रेला आजवर कधीच विरोध झाला नाही, पण यावेळेस नियोजन करून यात्रेला मागून पुढून घेरलं गेलं. इमारतींच्या छतांवरून, मशिदींच्या छतांवरून दगड, बाटल्या आणि ॲसिड बॉम्ब फेकले गेले. बेसावध हिंदूंना पळता भुई थोडी झाली. समोरून जमाव, मागून जमाव, आणि रस्त्याच्या दुतर्फा दबा धरून बसलेले दंगेखोर यात्रेतल्या गाड्या पेटवण्याच्या मागे होते. निशस्त्र हिंदूंना टिपून मारलं गेलं. अनेकांनी जवळच्या एका मंदिरात आश्रय घेतला, तर त्या मंदिराला घेरलं गेलं. तिथला एकही हिंदू जिवंत परत जाणार नाही याची तयारी सुरू असताना तिथल्या एसपींना त्या मंदिरात अडकलेल्यांपैकी एकानं गुगल मॅप पाठवला. नशीब तेव्हा इंटरनेट बंद झालं नव्हतं. पुढच्या 10व्या मिनिटाला इंटरनेट बंद झालं. तो गुगल मॅप गेला, मेसेज गेला, सगळी परिस्थिती कळली. त्यामुळे पोलीस त्या मंदिरात घुसले, नाहीतर त्या बाहेर जमलेल्या मुसलमानांच्या दंगेखोर जमावानं आतल्या प्रत्येक हिंदूला वर पाठवलं असतं आणि ते मंदिरही जाळून टाकलं असतं. हल्ला केला मुसलमानांनी, पण त्यालाही वेगळा रंग दिला जातोय. एक मोनू मानेसर नावाचा बजरंग दलाचा कार्यकर्ता आहे. हरियाणातल्या काऊ टास्क फोर्सचा प्रमुख आहे. तो इथल्या गोहत्या बंदीच्या कामात सक्रिय असतो. त्यामुळे त्याचे पंगे या लोकांशी, या मुसलमानांशी, या तस्करांशी होत असतात. आणि त्या गो तस्करांच्या हा हिटलिस्टवरही आहे. ल्युटियन मीडिया कालपासून या मोनू मानेसरला या दंगलीसाठी जबाबदार धरून वेगवेगळे रिपोर्ट सादर करतो. मागे भिवानीमध्ये एका कारमध्ये 2 मुस्लिम तरुणांचे मृतदेह सापडले होते. जुनैद आणि आणखी एक असं काहीतरी 2 संशयास्पद गो तस्कर होते. त्यांची हत्या करून त्यांना या गाडीत टाकून जाळून मारलं गेलं होतं. या प्रकरणात मोनू मानेसर हा संशयित आरोपी आहे असं म्हटलं जातं, पण तो फरार नाही, तो वॉन्टेड नाही. पोलिसांसोबत त्याचे फोटो सोशल मीडियावर झळकतात. हाच मोनू या ब्रजमंडल यात्रेत सहभागी होणार आहे. तो येतोय तेव्हा जुनैदचा बदला घ्यायचा या उद्देशानं ब्रजमंडल यात्रेवर हा हमला झालेला आहे. अचानक भड़की हुई हिंसा तो नहीं है कि नूह में दोनों कम्युनिटियां लंबे समय से आपस में प्यार के साथ रहती हैं, उनका आपस में द्वेष भी नहीं. ये तो किसी ने जहर घोला है, किसी ने इंजीनियरिंग की है, किसी ने मास्टरमाइंड किया. जिस तरफ एंट्री पे भी पत्थर रखे हुए हैं, छतों पर भी पत्थर रखे हुए हैं, हथियार भी हैं, गोलियां भी हैं, एकदम तो सामने आते नहीं है. स्थिति पूरी तरह से नियंत्रण में है. नूह में इंटरनेट सेवाएं बंद कर दी गई हैं और नूह में कर्फ्यू लगा दिया गया है. मोनू मानेसर जर त्या भिवानी हत्याकांडातला संशयित आरोपी असेल तर त्याला पोलीस का पाठीशी घालतायत? तो हरियाणात उजळ माथ्याने कसा फिरतोय? त्याला अटक का होत नाही? हे प्रश्न ताजे आणि महत्त्वाचे आहेत, फार गंभीर आहेत. पण त्या मोनू मानेसरसाठी शेकडो हिंदूंवर एवढा मोठा नियोजित हल्ला केला जातोय हे मात्र पचायला कठीण जाते. आज देशात जिथे जिथे हे कांडे बहुसंख्य आहेत तिथे हे हिंदूंना गुडघ्यावर वाकायला लावतात. एवढी यांची विध्वंसक ताकद आणि मस्तकातली विध्वंसक प्रवृत्ती भयानक आहे. यात्रेतल्या लहान पोराबाळांवरही दगड पडले, महिलांवरही दगड पडले, त्यांच्या इज्जत, आबरू, इब्रतीवरही हात पडलाय. 5 जण अधिकृतरित्या मारले गेलेत, पण असंख्य हिंदू अद्याप बेपत्ता आहेत. आपला जीव वाचवण्यासाठी हे कुठे लपलेत कोणाला ठाऊक. त्यांचा आकडा हाती आलेला नाही. नूह किंवा सोना या मेवात जिल्ह्यातल्या प्रांतांप्रमाणे अख्ख्या हिंदुस्थानात जिथे जिथे मुस्लिम बहुसंख्य आहेत तिथे हिंदूंनी माच करायचा नाही, आपल्या अवकातीत राहायचं, नाहीतर तुमचा खुर्दा करू. हे आजवर अनेक उदाहरणांवरून स्पष्ट झालेलं आहे. मग ते शाहीनबाग असो, नाहीतर पश्चिम बंगाल असो, मुंबईतलं डोंगरी असो, नाहीतर मुंब्रा असो, मालवणी असो, अमरावती असो, कुठेही हिंदू सुरक्षित नाही आहे. हे आज 20 करोडवर गेलेत. हा आकडा मोजदाद झालेल्या जमातीचा आहे. या लसणांच्या कांड्या जेवढ्या मोजल्या गेल्या आहेत तो आकडा 20 करोड भरतोय, पण त्याहीपेक्षा अधिकच असतील या कांड्या. त्यात रोहिंग्या आहेत, बांगलादेशी आहेत, पाकिस्तान आहेत, किती आहेत सांगता येणार नाही. शहराच्या मध्यभागी मोहल्ले ते हे मोहल्ले म्हणजे सुप्त असे टिकटिकणारे टाइम बॉम्ब आहेत. मी सतत बोलतोय, सीमेवर जर हल्ला झाला ना तर हे लोक आतून हल्ले सुरू करतील.
सध्या मदरशांमधून लहान लहान मुलांना कुठलंसं धर्मशिक्षण सुरू केलं या लोकांनी. अगदी पश्चिम महाराष्ट्रातही आपल्या कराड, सांगली, कोल्हापुरात देखील याचं प्रमाण वाढलंय. सरकारात बसलेल्या धर्मरक्षकांना जर पक्ष फोडाफोडीतून वेळ मिळाला, सवड मिळाली तर त्यांनी या गंभीर बाबींकडेही लक्ष द्यावं. नाहीतर आपल्याकडेही असले हल्ले व्हायला आणि हिंदूंना टिपून मारायला वेळ लागणार नाही. आता जाता जाता मला केंद्रातल्या आपल्या सरकारलाही काही प्रश्न विचारायचे वाटतात. मेवातमधल्या ब्रजमंडल यात्रेचा हेतू हिंदू धर्मरक्षणाचा होता, तर त्या यात्रेला पुरेशी सुरक्षा का पुरवली गेली नाही? ज्या पद्धतीनं हा हमला झालाय, दंगल पेटली, याला दंगल म्हणायचं का? हाच मुळात वादाचा मुद्दा आहे. कारण हा वन सायडेड हल्ला आहे. हा हल्ला नियोजन करून केला गेलाय, कारण त्यासाठी उंच ठिकाणी दबा धरून शेकडो लोक बसले होते. दगडगोटे, विटा आणि पेट्रोल ॲसिड बॉम्ब घेऊन बसले होते. म्हणजे या सामानांची जुळवाजुळव त्यांनी कधीपासून केली असेल? यात्रेचा रूट ब्लॉक कसा करायचा याचं जर प्लॅनिंग झालंय तर ते करायला वेळ तर लागला असणार ना. मग या तयारीची भनक देखील सरकारच्या इंटेलिजन्सला लागू नये म्हणजे काय म्हणायचं? सोशल मीडियावर यात्रेच्या आधी 2-3 दिवस जे वॉर सुरू होतं ट्विटरवर, फेसबुकवर, त्याचाही मागोवा पोलिसांच्या सायबर सेलनं का घेतला नाही? सोशल मीडियावरून कुणीतरी चिथावणी दिली त्या मोनू मानेसरच्या नावाने. आता असं बोललं जातं, पण या चिथावणीला एवढं तयारीनं उत्तर देणं सोपं नाही ना. मग ही तयारी कधी केली, कुणी केली? यामागे मोठं षडयंत्र लपलेलं आहे. त्या षडयंत्राची उकल झाली पाहिजे. जे आमचे हिंदू बांधव अद्याप बेपत्ता आहेत त्यांना शोधण्यासाठी मोठी मोहीम पोलिसांनी राबवली पाहिजे. दुपारी 1ला सुरू झालेला दंगा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरूच होता. सरकारनंतर इथे 144 लावले, इंटरनेट बंद केले, पण याचे पडसाद लगेच गुडगावला दिसले. तिथली एक मशीद जाळून टाकली. मित्रो, तुमच्या लक्षात येत आहे का? निवडणुका जवळ आल्याचं हे लक्षण आहे. ज्यांना पराभवाची भीती वाटते अशा लोकांचा मणिपूरनंतर हरियाणा, गुडगाव, दिल्ली असं करत करत सगळा देश पेटवायचा मनसुबा असू शकतो. आपण यातून काय बोध घ्यायचा ते आपणच ठरवायचं आहे. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा KRDG9. धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम.